नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिवमला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, दुपारचे वाजलेत 3 सव्वा 3 झाले असतील आणि आपण गुराशी आलोय, म्हणजे गुरा लावून देणार आहोत। आणि या साईडला बघा ढुरकी आहे, समोर गबीर आहे, तांबाल आहे आणि राजा आहे। सर्जाने घुंगरू सोडलेली नाही आहे। तर पावसाचं वातावरण आहे या साईडला बघा। काल रात्री जोरात पाऊस पडला, संध्याकाळी रात्रभर चालू होता आणि आता पण आबूट आहे या साईडला बघा, पण गरमी आतल्यात भरपूर होते। तर चला बघा, मला ढुरकी आहे, गबीर, राजा वगैरे तांबाल आहेत। आणि हा बघा, हा गवताची अशी अवस्था झाली आहे। तर मग रानात सुद्धा खायला काय मिळत नाही। तर या साईडला समोर लावून देऊया, जरा आपलं थोडंसं काम आहे, तिकडे जाऊया। चला राजा, अशा प्रकारे मित्रांनो मग झाडाला घासतायत, मास्क्या कंटाळतात त्याच्यामुळे। ढुरक्या चा राजा उलदाना काढतोय। आणि या साईडला पूर्ण वनवा होता आहे, वनवा लागलेला। पाचच्या वेळी मी बघितलं शिवच। या साईडला तांबाल आहे, गबीर आहे, या साईडला ढुरकी आहे। तर मित्रांनो, थोड्या दिवसातच गावात उगवेल आणि पेरणी नांगरणे चालू होईल। अशा प्रकारे गावात खातात बघा, हल्ला सर्व। इथून या साईडला बघा, आपल्या गावातली गुरं आहेत। ही गाय आणि हा पाठचा खोंड, आणि हा खोंड एकाच घरातले आहेत। बाकी बघा, हा एक पाडा आहे ना, बैल बघा तुला भारी दिसतोय। आणि त्या साईडला मोठा सर्जा आहे। हा पण मित्रांनो समोरचा खोंड आहे, तांबडा दिसतोय तो, पण त्याला बडवली आहे गेल्या वर्षी। या साईडला मोठा सर्जा आहे, घाबरतोय तो। बघा मग अशी मित्रांनो तो काला खोंड दाखवला तो, आणि हा एकाच गायच्यात बघा।
मस्त खोंड आहे एकदम. या साईडला बघा आपला कलम आहे आंब्याचा, पण तो आता भवार येतोय पावसात. पण आता भवाळा तरी आंबे धरणार नाहीत. हे बघा आता भरून काय उपयोग नाही आहे. ही आपली काजू आहे आणि आपला जांभळाचं झाड आहे. यावर्षी भरपूर आलेला, पोरांनी सर्व उलगवलं. आणि या साईडला फणसाचं झाड आहे आणि कलम एकत्रच आहे, एकाच बेटात आहे. हे बघा सर्व आता उलगल्यात काजू वगैरे. ते आता आंब्याची बाग असेल आणि जर तयार आंबे झाले असतील तर पूर्णपणे त्याचे नुकसान होणार आहे, कारण पाऊस पडला आहे. पावसातून पूर्ण आंबे खराब होतात. हे बघा ही अशी छोटीशी काजूची बाग आहे. काजू आणि आंबे मिक्स आहेत. हे बघा आणि या साईडला एक जांभळीचं झाड आहे. भरपूर वर्ष झाली मित्रांनो या जांभळीला. हे बघा ही जांभूळ दाखवते तिथे वरती आहे. आणि ही आपली छोटीशी खाली अजून एक काजूची बाग आहे. बघा अशा प्रकारे. आणि त्या साईडला पण पावसाळा धरला नाही आणि त्या साईडला गाजतोय, थोडा आवाज येतो या साईडला. ते मोठा कलम होता पण त्याला मित्रांनो किड्याने खाल्ला. आतमध्ये त्याच्या खोडात किडा शिरलेला आणि हा बघा अशा प्रकारे. तर त्याच्या खोड्यात किडा शिरलेला आणि तो पूर्णपणे मेला. जर तुम्हाला ह्यावरती काही उपाय माहिती असेल किड्यावरती तर नक्की सांगा. आणि या साईडला पण ही पायर आहे. कलमाचा आंबा होता आणि या साईडला पायर आहे आणि या पायरला सुद्धा किडा लागला आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे काय औषध असेल तर नक्की सांगा. हा बघा या साईडला पूर्ण किडा लागला आहे या पायरीला पण. मित्रांनो या साईडला बघा हिला पूर्णपणे किड्याने खाल्लं नाही. बघा अशा प्रकारे. आणि या साईडला बघा अशा प्रकारे किडा असतात आतमध्ये. जर मित्रांनो ह्याच्यावर काय औषध तुम्हाला माहिती असेल तर प्लीज नक्की सांगा काय करायचे ते. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे किडा असतात आतमध्ये. ते हा आपण आता मारूया. हे बघा मित्रांनो मग वरच्या साईडला गुरा लावलेले आणि या साईडला खालच्या साईडला गुरं आलीत. हे बघा मित्रांनो थोड्या वेळामध्ये 4 वाजले जाता. 5-5:30 वाजता आता घरी जातील ते. हे बघा. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.